नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओचा विषय आहे मागच्या वर्षीच्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्येच म्हणजेच 2023च्या प्रवेश प्रक्रियेच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडला कॅटेगरी वाईज किती मार्क्सला महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट कॉलेज मिळालेलं होतं त्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल डिस्कशन घेणार आहोत। हा जो काही व्हिडिओ आहे 2024ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे। याचं कारण या कट ऑफच्या अंदाजावरून 2024ची नीट देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना एक अंदाज येईल की महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला गव्हर्नमेंट MBBS कॉलेज मिळवायचं असेल तर तुम्हाला किती मार्क्सपर्यंत स्कोर करावा लागणार आहे याचा अंदाज तुम्हाला या कट ऑफवरून येणार आहे। तर आपण महाराष्ट्र CET सेल मार्फत जी काही काउन्सिलिंग प्रक्रिया राबवली गेलेली होती महाराष्ट्रामध्ये 2023च्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये जेवढे गव्हर्नमेंट कॉलेजेस होते त्या गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये कॅटेगरी वाईज विद्यार्थ्यांना किती स्कोरला गव्हर्नमेंट MBBS कॉलेज मिळालेलं आहे ते आपण पाहणार आहोत। हे जे काही कट ऑफ आम्ही काढलेले आहे ते ऑल इंडिया रँकच्या कॅल्क्युलेशनवरून काढलेले आहेत। याच्यामध्ये तुम्ही +1 किंवा -1 मार्क्स पकडू शकता, परंतु तुम्हाला एक ओव्हरऑल अंदाज येईल की यावर्षी 2024ची तयारी करणारा जो विद्यार्थी आहे त्याला गव्हर्नमेंट MBBS कॉलेजचं जर त्याचं स्वप्न असेल तर किती मार्क्सपर्यंत त्याला अंदाजित स्कोर करावा लागणार आहे याचा एक अंदाज त्या विद्यार्थ्याला यावा, त्यासाठी म्हणून आपण आजचा व्हिडिओ बनवत आहोत। तर आजच्या जो व्हिडिओचा विषय आहे महाराष्ट्र MBBS गव्हर्नमेंट कॉलेज फर्स्ट राऊंड कट ऑफ, म्हणजे महाराष्ट्रामध्ये जी काही प्रवेश प्रक्रिया झाली जी काही राऊंड वाईज होते त्या पहिल्या राऊंडचा कट ऑफ काय होता कॅटेगरी वाईज ते आपण पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये टोटल MBBS कॉलेज किती आहेत ते आपण पाहूयात। महाराष्ट्रामध्ये MBBS कॉलेजचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 5 प्रकारचे MBBS कॉलेज आपल्याला पाहायला मिळतात। त्यातलं पहिलं आहे महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट MBBS कॉलेज, त्याची संख्या वर्तमानात 31 अशी आहे। 2024ला याच्यामध्ये आणखी काही वाढ होऊ शकते। त्याच्यानंतर महाराष्ट्रातील प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजची संख्या आहे MBBSची 22। महाराष्ट्रामध्ये काही डीम युनिव्हर्सिटी आहे, डीमचे पण MBBS कॉलेजेस आहेत, त्याची संख्या आहे 13। महाराष्ट्रामध्ये एक एम्स आहे नागपूर या ठिकाणी, आणि महाराष्ट्रामध्ये म्हणजे संपूर्ण भारतातील एकमेव आर्म फोर्स मेडिकल कॉलेजसुद्धा महाराष्ट्रामध्ये आहे, त्याची संख्या 1। हे जर आपण टोटल केलं तर सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये 68 MBBS कॉलेज असलेले आपल्याला पाहायला मिळतात। पैकी महाराष्ट्रातील जे गव्हर्नमेंट MBBS कॉलेज आहेत आणि प्रायव्हेट MBBS कॉलेजेस आहेत याच्या ज्या काही 85% सीट भरण्याचा अधिकार आहे तो महाराष्ट्र शासनाला आहे, आणि महाराष्ट्र शासन CET सेल मार्फत या 85% सीट भरत असतात। बाकी डीम युनिव्हर्सिटी, एम्स आणि आर्म फोर्स मेडिकल कॉलेजच्या ज्या काही प्रवेश प्रक्रिया आहेत याचे संपूर्ण अधिकार जे आहेत ते सेंट्रल गव्हर्नमेंटकडे आहेत। सेंट्रल गव्हर्नमेंट सेंट्रल काउन्सिलिंग मार्फत या कॉलेजेसच्या सीट भरत असतं। तर विद्यार्थी मित्रांनो, 85% स्टेट कोटा महाराष्ट्रातील ज्या काही 31 गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या सीट भरल्या गेलेल्या होत्या त्याच्या पहिल्या राऊंडचा कॅटेगरी वाईज कट ऑफ काय होतो तो आपण डिस्कस करूयात। कट ऑफचा अर्थच असा होतो की त्या मार्क्सला विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट MBBS कॉलेज कमीत कमी मार्क्सला मिळालेलं आहे। ते मार्क्स म्हणजे नेमके किती मार्क्स होते त्याविषयी आता आपण डिस्कस करणार आहोत। तर महाराष्ट्र गव्हर्नमेंट MBBS 85% स्टेट कोटा पहिल्या राऊंडचा कट ऑफ काय होता ते आपण कॅटेगरी वाईज पाहूयात। महाराष्ट्रात जनरली कॅटेगरीचा जर विचार केला तर महाराष्ट्रात कोणकोणत्या कॅटेगरी आहेत? ओपन कॅटेगरी, OBC, SC, ST, VJ, NT1, NT2, NT3 आणि EWS अशा महाराष्ट्रामध्ये कॅटेगरी आहेत, आणि कॅटेगरीसाठी सीट रिझर्व असतात। तर कॅटेगरी वाईज महाराष्ट्रामध्ये काय कट ऑफ होता ते आपण पाहूयात। या ठिकाणी आणखी 2 रिझर्वेशन आपल्याला पाहायला मिळतात, जनरल आणि वुमन, म्हणजेच विद्यार्थिनींसाठी काही सीट राखीव असतात वुमनसाठी, त्या वुमनचं कट ऑफ पण काय होतं ते आपण पाहूयात। सुरुवात करूयात जनरलपासून। जनरल ओपनचा कट ऑफ मागच्या वर्षी पहिल्या राऊंडचा 588 मार्क्स राहिलेला आहे, म्हणजेच 588 मार्क्सपर्यंत गव्हर्नमेंट MBBS कॉलेज पहिल्या राऊंडला मिळालेलं होतं। OBC 582 मार्क्स, SC 491 मार्क्स, ST 365 मार्क्स, VJ 530 मार्क्स, NT1 507 मार्क्स, NT2 565 मार्क्स, NT3 580 मार्क्स, EWS 585 मार्क्स असा जनरल कट ऑफ राहिलेला आहे पहिल्या राऊंडचा महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट MBBS कॉलेजचा। आता वुमनचा गव्हर्नमेंट MBBS कॉलेज पहिल्या राऊंडचा कट ऑफ काय राहिलेला होता तो आपण थोडक्यात पाहूयात। ओपन 587 मार्क्स, म्हणजेच ओपनची वुमन आहे 587 मार्क्सला गव्हर्नमेंट कॉलेज पहिल्या राऊंडला मिळालेलं होतं। OBC वुमन 582 मार्क्स, SC वुमन 494 मार्क्स, ST वुमन
361 मार्क्स, VJ वुमन 531 मार्क्स, NT1 वुमन 508 मार्क्सला गव्हर्मेंट MBBS कॉलेज मिळालेलं होतं. NT2 वुमन 564 मार्क्स, NT3 वुमन 576 मार्क्स आणि EWS वुमन 585 मार्क्स अशा प्रकारचा कट ऑफ राहिलेला आहे. साधारण या रेंजपर्यंत विद्यार्थ्यांचे जर मार्क्स आले तर महाराष्ट्रामध्ये जरी कट ऑफ वाढला तर 3ऱ्या-4थ्या राऊंडपर्यंत का होईना तुम्हाला गव्हर्मेंट MBBS कॉलेज महाराष्ट्रामध्ये मिळण्याची शक्यता असते. तर हे पहिल्या राऊंडचा CET सेलचा महाराष्ट्राचा कट ऑफ होता. यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता की महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला गव्हर्मेंट MBBS कॉलेजला ॲडमिशन मिळवायचं असेल तर साधारणपणे तुम्हाला या मार्क्सपर्यंत स्कोर नीटमध्ये आलेला पाहिजे, तर तुम्ही सेफली महाराष्ट्रामध्ये तुम्हाला गव्हर्मेंट MBBS कॉलेज मिळू शकतं. तर अशाच प्रकारे प्रायव्हेटचे कट ऑफ, डीम युनिव्हर्सिटीचे, एम्सचे आणि आर्म फोर्स मेडिकल कॉलेजचे कट ऑफसुद्धा आपण या यूट्यूब चॅनलवर येणाऱ्या काळामध्ये बनवणार आहोत. तर ज्या विद्यार्थी आणि पालकांनी अद्याप आमचं यूट्यूब चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रकारे अशाच प्रकारच्या कट ऑफच्या ज्या काही PDF आहेत त्या आम्ही श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं जे काही ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे त्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये कट ऑफच्या PDF आम्ही ठेवणार आहोत. त्यामुळं नीट 2024ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अद्याप आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल आणि त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन त्यांनी केलं नसेल तर त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले गेलेल्या लिंकवर क्लिक करून आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशनसुद्धा डाउनलोड करून घेऊ शकता. येणाऱ्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रामध्ये जे काही प्रायव्हेट MBBS कॉलेजेस आहेत त्यांचा पहिल्या राऊंडचा कट ऑफ काय होता ते सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.